सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालय येथे माजी नगरसेवक तथा भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश मूर्तीची आरती करून उद्घाटन करण्यात आले। गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास शासकीय परवाने मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचा नक्कीच फायदा होईल। शिवाय शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या कार्यालयाचा नक्कीच फायदा होईल असे अभिवचन माजी नगरसेवक भाजपचे युवा अध्यक्ष किरण देशमुख यांनी यावेळी दिले। गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि नूतन अध्यक्ष सोमनाथजी मेंढके यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी आपण सर्व लोक गणरायाचं आपण उत्साहात साजरा करणार आहे। मला सुद्धा या मंडळाचं अध्यक्षपदाचा मान मागच्या काळात भेटला होता। अतिशय मोठा इतिहास असलेला आपलं मध्यवर्ती मंडळ आहे आणि गणरायाच्या आणि भक्तांच्या मध्ये कुठलंही विघ्न येऊ नये यासाठी सातत्याने धडपडीने काम करणाऱ्या सर्व बॉडी या ठिकाणी त्यांच्यामुळं एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्सव आपल्या शहराला बघायला मिळत आहे। त्यांच्या या सुवर्ण इतिहासमध्ये येणाऱ्या काळात सुद्धा असे चांगले उत्सव घडत राहो त्यांच्या मार्गदर्शनाखाली। आणि माझ्या परिवाराचा तर आपुलकीचा संबंध आपल्या मंडळासोबत आहे। मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो येणारा उत्सवसुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या अध्यक्षतेखाली आपल्याला विनंती करतो की साजरा व्हावा आणि माझ्या शुभेच्छा। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, भाऊसाहेब रोडगे, कसबा गणपती अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे, सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी सागर हिरेहब्बू, आजोबा गणपती ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंढके, आजोबा गणपतीचे ट्रस्टी खजिनदार चंद्रकांत कळमणकर, केदार वनारोटे, प्रफुल्ल झाडबुके, उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंढके, ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, सुनील रसाळे, दास शेळके, संजय शिंदे, माजी उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर, विजय पुकाळे आदी उपस्थित होते।